आई, तुम्ही चोर आहात. पूजाचा आवाज संपूर्ण घरात घुमला. शारदाच्या हातातील चहाचा कप खाली पडला. कप फुटला, पण त्यापेक्षा मोठा आवाज तिच्या हृदयात झाला. ती थरथरत उभी राहिली. काय बोलतेस सुनबाई? तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण पूजाचा राग थांबत नव्हता. आता नाटक करू नका. माझे दागिने कुठे आहेत? अमोल धावत बाहेर आला. समोरचं दृश्य पाहून तोही हादरला. त्याची आई रडत होती. त्याची पत्नी संतापली होती आणि घरभर एकच प्रश्न फिरत होता. दागिने गेले कुठे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र आज सकाळी पूजाने कपाट उघडलं आणि तिची किंकाळी बाहेर आली. कारण दागिन्याचा डबा रिकामा होता. लग्नाचा हार, सोन्याच्या बांगड्या, कानातले सगळं गायब. एकही दागिना शिल्लक नव्हता. अमोलने संपूर्ण घर तपासलं, पण काहीच मिळालं नाही. आणि तेव्हाच पूजाने शारदाकडे बोट दाखवलं. काल कपाटाजवळ कोण होतं? सगळे शांत झाले. शारदा हळूच म्हणाली, मी गेले होते, पण फक्त साफसफाईसाठी. हे ऐकताच पूजाचा चेहरा बदलला. मग दागिने कुठे गेले? पण पुढच्या 5 मिनिटात पूजाला असा पुरावा मिळणार होता ज्यामुळे शारदाला चोर समजणार होते. दुपार झाली. शेजारपर्यंत बातमी पोहोचली. लोक घराबाहेर उभे राहिले. कुजबूज सुरू झाली. शारदा डोळे खाली करून बसली होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तिच्यावर चोरीचा आरोप केला होता. एवढ्यात पूजा अचानक ओरडली, अमोल, इकडे या. सगळे धावत आले. तिच्या हातात एक पिशवी होती. ती पिशवी कुठे सापडली होती माहिती आहे? शारदाच्या खोलीत. आणि त्या पिशवीत एक सोन्याचं कानातलं होतं. क्षणभर घरात शांतता पसरली. अमोलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पूजाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य आलं. शारदा मात्र जागेवरच बसली. तिला विश्वासच बसत नव्हता. हे माझ्या खोलीत कसं आलं? ती रडत म्हणाली. पण आता कोणी ऐकायला तयार नव्हतं. कारण पुरावा तिच्या खोलीत सापडला होता. पण खरी गोष्ट अशी होती की कानातलं शारदाच्या खोलीत कोणी ठेवलं? हा प्रश्न अजून कुणाच्याच लक्षात आला नव्हता. रात्र झाली. घरात कुणी कुणाशी बोलत नव्हतं. शारदा देवघरात बसून रडत होती. अमोल दोन मनात अडकला होता. एकीकडे आई, दुसरीकडे पत्नी आणि मध्ये हरवलेले दागिने. एवढ्यात शारदाच्या फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर. तिने मेसेज उघडला आणि तो वाचताच तिच्या हातातून फोन खाली पडला. मेसेजमध्ये फक्त एकच ओळ होती, उद्या CCTV पाहिल्यावर तुझं आयुष्य संपेल. शारदाचा श्वास अडकला. तिने नंबरवर फोन केला, पण नंबर बंद होता. तिच्या कपाळावर घाम आला, कारण तिला एक गोष्ट आठवली. खूप जुनी गोष्ट. एक असं गुपित जे तिने अनेक वर्ष लपवलं होतं. CCTV मध्ये नेमकं काय होतं? मेसेज कोणी पाठवला? आणि शारदाचं जुनं गुपित कोणतं? संपूर्ण रात्र शारदाला झोप आली नाही. तिच्या डोळ्यासमोर तोच मेसेज फिरत होता. उद्या CCTV पाहिल्यावर तुझं आयुष्य संपेल. सकाळ झाली. घरात भयानक शांतता होती. कोणी कुणाशी बोलत नव्हतं. एवढ्यात दाराची बेल वाजली. पोलीस आले होते. पूजाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिला खात्री होती आज सगळ्यांसमोर सत्य येणार आणि शारदा पकडली जाणार. पोलिसांनी चौकशी सुरू केली. काही प्रश्न विचारले. मग एक पोलीस म्हणाला, घरात CCTV आहे ना? अमोलने मान हलवली. हो आहे. सगळे हॉलमध्ये जमले. CCTV स्क्रीनसमोर प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. व्हिडिओ सुरू झाला. सुरुवातीला काहीच विशेष नव्हतं. सगळे आपापल्या कामात होते. शारदा देवघरात होती.
पूजा स्वयंपाकघरात, अमोल बाहेर गेला होता. व्हिडिओ पुढे सरकत राहिला आणि मग रात्रीचे 11 वाजले. स्क्रीनवर एक व्यक्ती दिसली. ती सावकाश चालत होती. तिचा चेहरा दिसत नव्हता, कारण डोक्यावर ओढणी होती. सगळे पुढे झुकले. ती व्यक्ती थेट पूजाच्या खोलीत गेली. कपाट उघडलं, दागिन्याचा डबा काढला आणि पुढच्या क्षणी संपूर्ण घर हादरलं, कारण ती व्यक्ती शारदा नव्हती. हॉलमध्ये शांतता पसरली. पूजाच्या चेहऱ्यावर रंग उडाला. अमोल स्तब्ध झाला. पोलीसही चकित झाले. मग ती व्यक्ती कॅमेऱ्याकडे थोडीशी वळली आणि चेहरा दिसला. तो चेहरा पाहून पूजा जागेवरच गोठली, कारण ती व्यक्ती तिचाच भाऊ होता. नाही, पूजा किंचाळली. हे शक्य नाही. पण सीसीटीव्ही खोटं बोलत नव्हता. तिचा भाऊ दागिने घेऊन बाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. अमोलच्या डोळ्यात राग भरला. तो पूजाकडे पाहू लागला. पण खरी वादळ अजून यायची होती, कारण सीसीटीव्ही मध्ये फक्त दागिने चोरी दिसली नव्हती, तर एक भयानक कट रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओ पुढे सुरू झाला. पूजाचा भाऊ घराच्या बाहेर गेला. मात्र काही मिनिटांनी तो पुन्हा परत आला. यावेळी त्याच्या हातात फोन होता. तो कोणाशी तरी बोलत होता. आवाज कमी होता, पण सीसीटीव्ही मध्ये ऑडिओही रेकॉर्ड झाला होता. सगळे ऐकू लागले. भाऊ म्हणाला, काम झालं, दागिने मिळाले, आता पुढचा प्लॅन सुरू. पोलीस दचकले. अमोलने स्क्रीनकडे पाहिलं. पूजाचा घाम फुटला, कारण पुढच्या क्षणी फोनमधून आवाज आला आणि तो आवाज घरातील एका व्यक्तीचा होता. सगळे थरथरले, कारण तो आवाज पूजाचाच होता. छान केलंस. आता दोष शारदावर जाईल. हॉलमध्ये क्षणभर मृत शांतता पसरली. अमोलला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. शारदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पूजा घाबरली. ती काहीतरी बोलणार होती, पण शब्दच फुटत नव्हता. मात्र पुढच्या व्हिडिओत असं काही दिसणार होतं, ज्यामुळे पूजा ही निर्दोष वाटणार होती आणि खरा मास्टरमाइंड समोर येणार होता. हॉलमध्ये शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा पूजावर खिळल्या होत्या. अमोलच्या डोळ्यात राग होता. शारदाच्या डोळ्यात अश्रू होते आणि पूजाच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. हे खोटं आहे. ती अचानक ओरडली, मी असं काही केलं नाही. पोलिसांनी स्क्रीन थांबवली, पण पुरावा स्पष्ट होता. आवाज तिचाच होता. मात्र तेवढ्यात पूजा रडू लागली. हो, आवाज माझा आहे, पण पूर्ण सत्य नाही. अमोल दचकला. म्हणजे? पूजा थरथरत बोलू लागली. त्या रात्री माझ्या भावाने मला फोन केला होता. तो म्हणाला, एक मोठं गुपित आहे आणि ते गुपित आईशी संबंधित आहे. शारदा चकित झाली. तिच्या चेहऱ्यावर रंग उडाला, कारण तिला अचानक तो मेसेज आठवला, जो काल रात्री आला होता. पूजा पुढे म्हणाली, भावाने सांगितलं, जर आईचं गुपित बाहेर आलं तर हे घर उद्ध्वस्त होईल. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. अमोल गोंधळला. कसलं गुपित? तो ओरडला, पण उत्तर मिळालं नाही, कारण त्याच वेळी पोलिसांनी पुढचा व्हिडिओ सुरू केला आणि पुढच्या काही सेकंदात अमोलला कळणार होतं की त्याचं संपूर्ण आयुष्य एका खोट्यावर उभं होतं. स्क्रीनवर 5 वर्षापूर्वीची तारीख दिसली. सगळे आश्चर्यचकित झाले. हा जुना व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये शारदा एका व्यक्तीला भेटत होती. त्या व्यक्तीचा चेहरा अस्पष्ट होता, पण दोघंही गंभीर दिसत होते. काही मिनिट
बोलल्यानंतर त्या व्यक्तीने एक फाईल शारदाला दिली. शारदाने ती फाईल घेतली आणि रडू लागली. अमोलच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही फाईल कोणती? तो विचार करू लागला. व्हिडिओ पुढे सरकला. काही क्षणांनी त्या फाईलमधून एक कागद खाली पडला. कॅमेऱ्यात तो कागद स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी व्हिडिओ थांबवला आणि झूम केलं. कागदावर लिहिलेलं पाहून सगळे हादरले, कारण तो दत्तक घेण्याचा दस्तऐवज होता. अमोलचा श्वास अडकला. त्याचे हात थरथर लागले. तो पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. कदाचित त्याला वाटलं त्याने चुकीचं वाचलं, पण नाही. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, अमोल शारदा पाटील यांचा दत्तक मुलगा आहे. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने शारदाकडे पाहिलं. शारदा रडत होती. तिच्याकडे उत्तर नव्हतं, फक्त अश्रू होते. पूजाही स्तब्ध झाली. तिला हे माहीत नव्हतं. सगळ्यांनाच धक्का बसला. अमोल हळू आवाजात म्हणाला, आई, हे खरं आहे? शारदा काही बोलली नाही, फक्त मान खाली घातली. आणि त्या क्षणी अमोलचं जग बदललं. पण हेच पूर्ण सत्य नव्हतं, कारण अमोल कोणाचा मुलगा होता आणि हे रहस्य इतकी वर्ष का लपवलं गेलं, याचं उत्तर ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावणार होते. अमोलच्या हातातून रिमोट खाली पडला. त्याचे डोळे शारदावर खेळले होते. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. जिला तो जन्मदात्री आई समजत होता, ती त्याची दत्तक आई होती. संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं होतं. हॉलमध्ये भयानक शांतता होती. कोणी काही बोलत नव्हतं. फक्त शारदाच्या रडण्याचा आवाज येत होता. अमोल हळूहळू तिच्या जवळ गेला. त्याचा आवाज थरथरत होता, आई, हे खरं आहे का? शारदाने डोळे मिटले आणि हळूच मान हलवली. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो खुर्चीवर बसला. त्याला काहीच समजत नव्हतं. पोलीसही शांत होते. पूजाचा भाऊ घाबरून उभा होता. पण आता सगळ्यांचं लक्ष फक्त शारदाकडे होतं. शारदा रडत रडत बोलू लागली, हो अमोल, तू माझा दत्तक मुलगा आहेस, पण माझ्यासाठी तू नेहमी माझा मुलगाच होतास. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शारदा पुढे म्हणाली, 20 वर्षापूर्वी एका पावसाळी रात्र मला तू सापडलास. सगळे लक्ष देऊन ऐकत होते. रुग्णालयाबाहेर एक लहान बाळ अनाथासारखं पडलेलं. कोणी नव्हतं, कोणी शोधत नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. शारदाचा आवाज भरून आला, मी तुला घरी आणलं, तुला वाढवलं, तुला शिकवलं, तुझ्यासाठी जगले. अमोल रडू लागला. त्याला त्याचं बालपण आठवू लागलं. आईचे कष्ट आठवू लागले. तिने केलेला त्याग आठवू लागला. पण पुढे शारदाने जे सांगितलं ते ऐकून सगळे स्तब्ध झाले. शारदा काही क्षण शांत राहिली. मग तिने एक जुनी फाईल काढली. ती फाईल पोलिसांच्या हातात दिली. पोलिसांनी ती उघडली. आत काही जुने फोटो होते. एक हॉस्पिटलचा फोटो, एक नवजात बाळाचा फोटो आणि एक स्त्रीचा फोटो. तो फोटो पाहून अमोलचा श्वास अडकला, कारण ती स्त्री त्याला खूप ओळखीची वाटत होती. तो फोटो हातात घेऊन तो पुन्हा पाहू लागला आणि अचानक त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्या स्त्रीचा चेहरा पूजासारखाच दिसत होता. पूजा थरथरली. हे कसं शक्य आहे? ती कुजबुजली. शारदा रडत म्हणाली, कारण ती स्त्री तुझी आई होती. पूजा जागेवरच गोठली. अमोलला काहीच समजेना असं झालं. पोलीसही स्तब्ध झाले. सगळ्यांना वाटलं ते चुकीचं ऐकत आहेत. पण शारदा पुढे बोलली, अमोल, तुझी जन्मदात्री आई आणि पूजाची आई सख्या बहिणी होत्या. हॉलमध्ये एकच खळबळ उडाली. अमोल आणि पूजा एकमेकांकडे पाहत राहिले.
त्यांच्या डोळ्यात अविश्वास होता. पण अजून सर्वात मोठा धक्का बाकी होता. कारण पूजाचा भाऊ दागिने का चोरला आणि त्याला हे रहस्य कसं कळलं, याचं उत्तर सगळ्यांचं आयुष्य बदलणार होतं. हॉलमध्ये शांतता पसरली होती. कोणीच काही बोलत नव्हतं. अमोल आणि पूजा एकमेकाकडे पाहत होते. त्यांच्या मनात हजारो प्रश्न होते. पूजाचा भाऊ मात्र डोळे खाली घालून उभा होता. पोलिसांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, आता खरं सांग, दागिने का चोरलेस? तो काही क्षण गप्प राहिला, मग अचानक रडू लागला. त्याचे अश्रू थांबत नव्हते. सगळे त्याच्याकडे पाहत होते. तो थरथरत म्हणाला, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी एकटा नव्हतो. हे ऐकताच सगळे दचकले. पोलिसांनी विचारलं, म्हणजे? तो म्हणाला, काही महिन्यापूर्वी मला एक फाईल मिळाली. त्या फाईलमध्ये अमोलच्या जन्माची माहिती होती. अमोल स्तब्ध झाला. तो पुढे बोलू लागला, मला वाटलं शारदाताईंनी हे रहस्य जाणून बुजून लपवलं, म्हणून मला राग आला, खूप राग आला. पण तेव्हाच पोलिसांनी विचारलं, फक्त रागामुळे चोरी केलीस? तो पुन्हा रडू लागला आणि म्हणाला, नाही, खरं कारण वेगळंच होतं. सगळ्यांचे कान टवकारले, कारण आता सत्य जवळ आलं होतं. पण पुढच्या क्षणी असं सत्य समोर आलं ज्यामुळे सगळ्यांचे डोळे पाणावले. पूजाचा भाऊ हळूहळू बोलू लागला, माझी आई खूप आजारी होती. कॅन्सर झाला होता. पूजा जागेवरच बसली. तिला ही गोष्ट माहीत नव्हती. तो पुढे म्हणाला, उपचारासाठी पैसे नव्हते. मी सगळीकडे मदत मागितली, पण कोणी मला मदत केली नाही. मग मी चुकीचा निर्णय घेतला. दागिने चोरले आणि विकण्याचा विचार केला. सगळे शांत झाले. मात्र शारदाच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त दुःख होतं. तेवढ्यात ती उठली. तिच्या खोलीत गेली आणि एक जुनी बॅग घेऊन आली. बॅग उघडली. आत काही कागद होते आणि बँकेचे चेक होते. सगळे आश्चर्याने पाहू लागले. शारदा म्हणाली, तुझ्या आईच्या उपचारासाठी मी आधीच पैसे ठेवले होते. पूजाचा भाऊ हादरला. काय? तो थरथरत म्हणाला. शारदा शांतपणे म्हणाली, ती माझ्या बहिणीसारखी होती. तिचं दुःख मला कसं दिसलं नसतं. हे ऐकताच पूजाचा भाऊ रडत तिच्या पायावर पडला. पूजा ही रडू लागली. अमोलच्या डोळ्यात अश्रू होते. पण अजून एक शेवटचा धक्का बाकी होता. कारण शारदाने अजून एक गोष्ट सांगितली नव्हती. शारदा हळूहळू अमोल जवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अमोल, तू माझा दत्तक मुलगा आहेस. हे खरं आहे. पण एक सत्य मी आजपर्यंत लपवलं. अमोलचा श्वास अडकला. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती रडत म्हणाली, ज्या रात्री मी तुला घरी आणलं, त्या रात्री मी माझा स्वतःचा मुलगा गमावला होता. सगळे हादरले. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. शारदाचे अश्रू वाहत होते. देवाने एक मुलगा घेतला आणि दुसरा दिला. तो तू होतास. अमोल रडू लागला. तो आईच्या मिठीत शिरला. वर्षानुवर्ष लपलेलं दुःख आज बाहेर आलं होतं. पूजाही रडत होती. पूजाचा भाऊही रडत होता. पोलिसांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवशी दागिन्यांचं रहस्य उघडलं. चोरीचं सत्य समोर आलं. पण त्याहून मोठी गोष्ट सगळ्यांना समजली. रक्ताचं नातं मोठं नसतं, प्रेमाचं नातं मोठं असतं. त्या दिवसानंतर पूजाने शारदाची माफी मागितली. पूजाच्या भावाने गुन्ह्याची कबुली दिली आणि अमोलने आईचा हात धरून एक वचन दिलं, जगात काहीही झालं, पण आता तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. शारदा हसली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. घर पुन्हा एकत्र आलं होतं आणि जिच्यावर चोरीचा आरोप झाला होता ती स्त्री शेवट सगळ्यांची हिरो ठरली.